तर फ्रेंड्स, आपल्याला सुद्धा असा प्रश्न निर्माण होतो का, जर समजा सी पासून सुरू होणारे शब्द आलेले असतील तर अशा वेळेस सी चा उच्चार म्हणजे क करायचा की स करायचा, क की स, असा प्रश्न जर आपल्याला निर्माण होत असेल तर आपल्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार. आपला जो होणारा गोंधळ आहे तो गोंधळ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करू शकतो आणि म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ न विसरता पहा, स्किप करू नका. कारण व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला जे काही ट्रिक्स आहेत, जे रूल्स आहेत, जे नियम आहेत ते नियम तुम्हाला सांगितले जाणार आहेत. म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर इतरांसोबत तो व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आपला जो काही टॉपिक आहे तो टॉपिक सी म्हणजेच क की स. जर सी त्या शब्दामध्ये आलेला असेल तर त्याचा उच्चार क म्हणून करायचा की स म्हणून करायचा, हे फार महत्वाचं आहे. जर चुकून आपण एखाद्या शब्दामध्ये आलेला सी असेल आणि त्याचा उच्चार स केला किंवा क केला, जर योग्य असेल तर ठीक, अन्यथा त्या शब्दाचा अर्थ चुकीचा होणार आहे. त्या शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळाच समजायला मिळणार. चुका आपल्याकडून होऊ नयेत त्यासाठी सी म्हणजेच क की स हा टॉपिक अत्यंत उपयुक्त आहे. तो सर्वांनी व्यवस्थित पहा. यामध्ये आपण हार्ड सी अँड सॉफ्ट सी अशा दोन प्रकारच्या गोष्टी समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर महत्वाचे काही नियम आहेत, ते नियम सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तरच आपण सी चा उच्चार क केव्हा करायचा आणि स म्हणून केव्हा करायचा ह्या गोष्टी आपल्या क्लिअर होणार आहेत. लक्ष द्या. पहिला नियम पहा. सी चा उच्चार क, सी चा उच्चार क म्हणून केव्हा केला जातो, म्हणजेच इन ब्रॅकेट हार्ड सी साऊंड. हार्ड सी साऊंड हा उच्चार केव्हा करायचा, तर याला काही नियम आहेत. पहा, पहिला नियम पहा. जेव्हा सी नंतर ए ही अक्षरे येतात किंवा एखादे व्यंजन इन ब्रॅकेट एल आणि आर येते, तेव्हा सी चा उच्चार नेहमीचा क सारखा होत असतो. बघा, जेव्हा सी नंतर ए ओ यू ही अक्षर येत असतात किंवा एखादे व्यंजनांपैकी एल आणि आर म्हटलेलं आहे, जर समजा हे सी नंतर आले असतील तर आलेल्या सी चा उच्चार नेहमी सारखा म्हणजेच क सारखा करायचा आहे. क्लिअर झालं का? डेफिनेशन फार महत्वाची आहे, व्यवस्थित ती डेफिनेशन समजून घ्या. एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेऊया. पहा, सी प्लस ए. सी नंतर जर ए आला असेल तर त्याचा उच्चार काय करायचा? क. नियमित या ठिकाणी सांगितलेला आहे. सी नंतर ए ओ यू जर आले असतील तर त्याचा उच्चार क म्हणून करायचा. सी ए टी कॅट, सी ए एन कॅन, सी ए आर कार, सी ए डबल एल क म्हणून कॉल, सी ए पी कप. आपण सी चा उच्चार काय म्हणून करतोय? क म्हणून करतोय. पुढचा पहा, सी प्लस ओ. बघा, या ठिकाणी सी नंतर जर ओ अक्षर आलं असेल तर अशा वेळेस सुद्धा सी चा उच्चार क म्हणून करायचा. लक्ष द्या. सीओटी कोट, सीओडब्ल्यू काऊ, सीओएम कम, COLOUR कलर, CO क उच्चार कोल्ड. लक्षात येत आहे ना? व्यवस्थित समजून घ्या. सी प्लस यू. सी नंतर जर समजा यू अक्षर आला असेल तर अशा वेळेस सुद्धा क म्हणून त्याचा उच्चार करायचा आहे. सी यू, जसे की क उच्चार झाला आणि पी चा फोनिक प म्हणजेच कप. सी यू. आता या ठिकाणी कुट म्हणू नका, या ठिकाणी सी यू. जर समजा सी नंतर यू आला असेल तर क उच्चार करायचा, म्हणजे सी यू चा अर्थ काय झाला? या ठिकाणी क झाला. टे चा उच्चार काय झाला? ट. कट. या ठिकाणी क्यूब, कस्टम. ओके, अशा प्रकारचे जर समजा हे अक्षरे आले असतील तर त्याचा उच्चार क म्हणून करायचा आहे. हा पहिला नियम. पुढे
सी नंतर जर व्यंजन आले असतील तर अशा वेळेस काय करायचं? सी नंतर व्यंजन मध्ये कोणते व्यंजन म्हटलेले आहेत? एल आणि आर. सी नंतर जर एल किंवा आर ही व्यंजन आली असतील तर अशा वेळेस सुद्धा सी चा उच्चार क म्हणूनच करायचा असतो. पहिला पहा, सी ब्लेंड्स आहेत. ब्लेंड्स आपल्या सर्वांना माहिती आहेत. सी एल, सी चा उच्चार क आणि एल चा उच्चार ल. क्ल ए, क्लास. ओके, क्लास. सी एल क्लीन, सी आर ब्लेंडिंग वर्ड्स आहेत. क्राय आणि क्रॉप. क चा उच्चार होतोय इथं. स्क्रॉप किंवा स्लास, स्लेन, स्राय असे वाचू नका. ओके, सी चा उच्चार क म्हणून या ठिकाणी झालेला आहे. प्रत्येक शब्दामध्ये जो काही सी आलेला आहे, एल, सी नंतर जर व्यंजन म्हणून एल आला असेल, व्यंजन म्हणून आर आला असेल तर अशा वेळेस आलेल्या सी चा उच्चार क म्हणून करा. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पुढचा नियम पहा. शब्दाच्या शेवटी जर सी आला असेल तर त्याचा उच्चार सुद्धा क केला जातो. शब्दाच्या शेवटी जर सी आला असेल क केला जातो. एक्झाम्पल म्हणून आहेत म्युझिक, शेवटी सी आहे. म्युझिक, पब्लिक, टॉपिक, मॅजिक. सी कुठे आहे? लास्टला आहे, शेवटी आहे, एंडिंग पॉइंटला आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जर समजा शब्दाच्या शेवटी सी आलेला असेल तर त्याचा उच्चार काय म्हणून करा? क म्हणून करा. क्लिअर होतंय का? समजून घ्या व्यवस्थित. अत्यंत उपयुक्त माहिती आहे. पुढचा नियम पहा. सी चा उच्चार स म्हणून केव्हा करायचा? या ठिकाणी आपण समजून घेतला सी चा उच्चार क म्हणून केव्हा केला जातो. पुढे आपण समजून घेतोय सी चा उच्चार स म्हणून केव्हा करायचा. सी चा उच्चार स म्हणून केव्हा करायचा? सॉफ्ट साऊंड आहे. नियम समजून घ्या. जेव्हा सी नंतर ई, आय किंवा वाय ह्यापैकी एखादे अक्षर येते तेव्हा आलेल्या सी चा उच्चार क न होता स म्हणून केला जातो. जर समजा दिलेल्या शब्दामध्ये सी आलेला असेल आणि सी नंतर ई अक्षर असेल किंवा आय अक्षर असेल किंवा वाय अक्षर आलेला असेल तर अशा वेळेस त्या सी चा उच्चार क न करता स म्हणून करायचा आहे. लक्षात ठेवाच. ओके, शक्यतोवर लिहून ठेवा. बघा, सी प्लस ई नियमामध्ये सांगितल्याप्रमाणे जर ई आला असेल तर स म्हणून करायचा, आय आला असेल तर स म्हणून करायचा आणि वाय आला असेल तरी सुद्धा सी चा उच्चार स म्हणून करायचा. बघा, सी प्लस ई, से. सी प्लस ई, से. डबल एल, सेल. सीइन. आता उच्चार आपल्याला स म्हणून करायचा आहे. बघा, सेल, सेंटर, सेलिब्रेट, फेस. इथे बघा, आता मध्ये या ठिकाणी अक्षर आलेले आहेत आणि त्याच्या पाठोपाठ लगेच ई अक्षर आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा फेस, फेस. ओके, आईस, आईस, आय सी ई, सीई. जर ई आला असेल तर उच्चार कसा करायचा? सी चा स, आईस. ओके, नेक्स्ट पहा. सी प्लस आय स म्हणून करायचा. सी प्लस आय, सी. सी, सी आय टी वाय, सिटी. सर्कल, सिनेमा. पेन्सिल, सी सी आय, पेन्सिल. ओके, पुढे पहा. सी प्लस वाय, सी नंतर जर समजा वाय आला असेल तर अशा वेळेस सुद्धा त्याचा उच्चार काय म्हणून करायचा आहे? स म्हणूनच करायचा आहे. एक्झाम्पल म्हणून सायकल, फॅन्सी. बघा, सी नंतर वाय आणि स्पायसी. अशा प्रकारचे हे अक्षर असतात आणि ह्याचा वाचन ह्या पद्धतीने केला जात असतो. जर समजा सी नंतर ई, आय, वाय लेटर्स आले असतील तर सी चा उच्चार स म्हणून करा आणि जर समजा सी नंतर ए, ओ, यू ही अक्षर आले असतील तर त्याचा उच्चार क म्हणून करा
आणि जर समजा व्यंजनांपैकी एल आणि आर ही लेटर्स सी नंतर आले असतील तर अशा वेळेस सुद्धा आलेल्या सी चा उच्चार क म्हणून करायचा आहे. पुढचा नियम पहा. CH चे उच्चार, CH चे उच्चार CH असल्यास च, क आणि श म्हणून त्याचे उच्चार होत असतात. 3 वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार होत असतात. आपण 1 बाय 1 समजून घेणार आहोत. CH असल्यास सर्वात सामान्य हा एक प्रकार आहे. बघा, CH असल्यास त्याचा उच्चार होत असतो च. CH असल्यास च उच्चार होत असतो, म्हणजे चेअर, चॅट, मच, रिच, कॅच. आता कॅच मध्ये या ठिकाणी कॅच टी सायलेंट आहे, हा लक्षात ठेवा. अपवाद असतात असे काही शब्द. चेअर, चॅट, मच, रिच, कॅच. कॅच मधील टी हा सायलेंट आहे, परंतु जर आपण याचा विचार केला, बघा या ठिकाणी 2 नियम अटॅच होतात. CA उच्चार काय झाला, क झाला. आणि CH, ओके, CH चा काय झाला, च झाला. मग इथं कच म्हणू का, तर आपण प्रोनाउन्सिएशन करताना या ठिकाणी जे काही उच्चार असतात, फोनिक असतात, त्यानुसार कॅच अशा पद्धतीने आपण ते शब्द वाचत असतो. सेकंड पहा, CH. पुन्हा एखाद्या शब्दामध्ये जर समजा CH आले असतील तर त्याचा उच्चार क म्हणून केला जात असतो. ग्रीक शब्दामध्ये प्रामुख्याने हे वापरले जातात. एक्झाम्पल म्हणून CH आलेला आहे, स्कूल. केमिस्ट्री, या ठिकाणी केमिस्ट्री वाचू नका, ओके. जर समजा CH आला असेल, ग्रीक शब्दामध्ये काय म्हटलं जातं, या ठिकाणी स्कूल असेल. आता या ठिकाणी केमिस्ट्रीची स्पेलिंग पहा, केमिस्ट्री, सी आलेला आहे सुरुवातीला, मग या ठिकाणी केमिस्ट्री वाचाल का, तर केमिस्ट्री वाचायचं नाही, केमिस्ट्री. या ठिकाणी पहा, STOMACH, या ठिकाणी काय वाचाल, स्टमच वाचाल, स्टमच वाचाल का. लास्ट CH आहे, इथे पण CH आहे, CH चा च उच्चार होतोय, बरोबर ना, बरोबर की नाही. परंतु नियमानुसार या ठिकाणी जर आपण समजून घेतलं, CH क असा उच्चार होत असतो, म्हणजेच या शब्दात असणारा जो काही CH आहे त्याचा उच्चार क होणार आहे. स्टमक आणि कॅरेक्टर, ओके. त्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. जरी समजा व्हिडिओ छोटा असेल किंवा अगदीच आपल्याला लेटर्स आहेत, अक्षर आहेत, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. जरी असं वाटत गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामुळे अनेक चुका होत असतात, त्या चुका होऊ नये म्हणून फार महत्वाचा आहे. नेक्स्ट, CH श म्हणून वापर केव्हा होतो, बघा. शेप, मशीन, पॅराशूट, मशीन, शेप, मशीन, मशीन, पॅराशूट, ओके. अशा प्रकारचे उच्चार केले जातात किंवा त्याचा जो अर्थ असतो तो अर्थ आपल्याला समजायला मिळत असतो. पुढचा पहा, CK चा उच्चार क केव्हा होतो, CK चा उच्चार क केव्हा होतो, व्यवस्थित लक्ष द्या. आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर अधिकाधिक शेअर करा, इतरांना सुद्धा माहिती समजू द्या. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल आहे माय क्रिएटिव्ह एज्युकेशन, या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच आपल्याला अशा नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत येऊ शकेल. ओके. जेव्हा शब्दाच्या शेवटी किंवा मध्ये सी आणि के एकत्र येतात, बघा, जेव्हा शब्दाच्या शेवटी किंवा शब्दाच्या मध्ये सी आणि के एकत्र येतात तेव्हा त्या दोघांचा मिळून एकच क असा उच्चार होतो. कशाचा, सी आणि के. शब्दाच्या शेवटी किंवा शब्दाच्या मध्ये जर सी आणि के एकत्र आले असतील तर त्याचा उच्चार काय होत असतो, क असा होत असतो. क काय होत असतो, क. बघा कसा तो, BACK, बॅक, DUCK, डक, CLOCK, क्लॉक,
LOCK लॉक, BLOCK ब्लॉक आणि TICKET तिकीट, तिकीट मध्ये असो किंवा शेवटी असो, जर समजा CK एकत्र आले असतील तर त्याचा उच्चार नेहमी क सारखा होत असतो. त्या पद्धतीने ते शब्द वाचले जातात. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे आपला सी सायलेंट असल्यास. सी सायलेंट म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये सी असतो परंतु कसा असतो, सायलेंट असतो, शांत असतो, त्याचा उच्चार होत नाही. सी सायलेंट केव्हा असतो, जेव्हा एस नंतर सी येते. जेव्हा दिलेल्या शब्दात एस नंतर सी येते आणि त्यानंतर EIY आल्यास किंवा हे अक्षरे आले असतील किंवा यांच्यापैकी एखादा अक्षर आला असेल तेव्हा सी सायलेंट राहतो आणि फक्त एस म्हणजे स असा उच्चार होत असतो. दिलेल्या शब्दामध्ये जर समजा अशा प्रकारची रचना असेल SC प्लस E अदरवाइज I अदरवाइज Y यांच्यापैकी एखादा अक्षर आला असेल तर अशा वेळेस त्या शब्दातील सी हा सायलेंट असतो आणि एस म्हणजे फक्त स चा उच्चार केला जातो. एक्झाम्पल म्हणून पहा, SCIE आणि एस नंतर सी आहे आणि नंतर आय आलेला आहे. सायन्स, सायन्स अशा पद्धतीने ते रीड केलं जातं. या ठिकाणी पहा SCENT सेंट, सेंट. ओके, या ठिकाणी पहा SCISSORS या शब्दाचा उच्चार काय असेल. जर आपल्याला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. हा जो उदाहरण आहे SCISSORS जर उच्चार येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपलं उत्तर नोंदवा. तर मित्रांनो, अशीच उपयुक्त माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर, बाय.